गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स थर्ड लेक्चर आपण आज घेतो आहे. याच्या अगोदर सेकंड लेक्चरला आपण बघितलं प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स बाय क्रिस्टलायझेशन अँड फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. आज आपल्याला बघायचं आहे प्युरिफिकेशन ऑफ लिक्विड्स. लिक्विडला प्युरिफाय कशा पद्धतीने करायचं आहे. पण एखादं लिक्विड प्युअर आहे किंवा नाही हे कसं ओळखणार आहे तुम्ही? जस्ट बाय कन्सिडरिंग इट्स बॉइलिंग पॉईंट. एखाद्या लिक्विडचा जर तुम्ही बॉइलिंग पॉईंट मेजर केला तर तुम्हाला लक्षात येईल वेदर दॅट लिक्विड इज प्युअर ऑर इम्प्युअर. समजा वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, तुम्ही मेजर केला आणि तो एक्झॅक्ट 100 डिग्री सेल्सिअस आला म्हणजे काय रे? that water is pure. But if impurities are present, then water boils at a high temperature. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 असतो, त्याच्यात जर इम्प्युरिटी असतील तर त्याचा बॉइलिंग पॉईंट 100 पेक्षा जास्त येणार. म्हणजे सहज आपल्याला ओळखता येईल की दिलेलं लिक्विड प्युअर आहे किंवा नाही जस्ट बाय कन्सिडरिंग इट्स बॉइलिंग पॉईंट, जस्ट बाय मेजरिंग इट्स बॉइलिंग पॉईंट. ओके. मग एखादं लिक्विड इम्प्युअर आहे त्याला तुम्हाला आता प्युरिफाय करायचं आहे. मग लिक्विडला प्युरिफाय करण्यासाठी तुम्ही कुठल्या मेथड्स यूज करणार? जसं सॉलिडला प्युरिफाय करण्यासाठी आपण क्रिस्टलायझेशनने फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन बघितलं, तसं या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्या लिक्विडला प्युरिफाय करायचं असेल तर व्हेरी इम्पॉर्टंट मेथड युटिलाइज फॉर दॅट वन इज युअर डिस्टिलेशन. ती जी मेथड आहे मित्रांनो ती असेल तुमची डिस्टिलेशन. मग इथं म्हटलं आपण की बॉइलिंग पॉईंट तुम्हाला मेजर करायचं आहे. काही वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो डिफाईन बॉइलिंग पॉईंट. 12वी बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा विचारला जातो, 11वी पण विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज अ बॉइलिंग पॉईंट? आतापर्यंत आपण असं शिकलो आहे द टेम्परेचर ॲट विच लिक्विड बॉइल्स, बट दिस इज नॉट द परफेक्ट डेफिनेशन फॉर युअर बॉइलिंग पॉईंट. मग बॉइलिंग पॉईंटची एक्झॅक्ट डेफिनेशन काय? सिम्पली द टेम्परेचर ॲट विच. बघा काय म्हणतोय मी, शॉर्टली या ठिकाणी दाखवतोय. द टेम्परेचर ॲट विच, तुम्ही कंप्लीट डेफिनेशन लिहायची मित्रांनो. द टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड is exactly equal to the atmospheric pressure. That temperature is called its boiling point. बघा काय म्हटलंय, परत एकदा समजून घ्या. द टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ द लिक्विड. समजा एखाद्या लिक्विडला जर आपण हिटिंग केलं मित्रांनो तर त्याच्या व्हेपर्स बाहेर पडतील आणि त्या व्हेपर्स प्रेशर एक्झर्ट करतात. मग जो प्रेशर एक्झर्ट केला जाईल तो आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर सारखा असला पाहिजे. किती असतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर? वी नो दॅट. मागच्या चॅप्टर्समध्ये आपण बघितलं आहे, STP कंडिशन पण आपण बघितली आहे. तो 1 ATM असतो. आपल्यावर ॲक्ट होणारा प्रेशर जो आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर तो असतो 1 ATM. मग ह्या व्हेपरचा प्रेशर हळूहळू वाढत जाईल. आता तर हिटिंग करायच्या अगोदर व्हेपर्स नसतील, जसं तुम्ही हिटिंग करणार त्यावेळेस व्हेपर निघतील, हळूहळू प्रेशर वाढेल, तो 1 ATM होईल. तो 1 ATM झाला म्हणजे तो कोणाला मॅच होईल? ॲटमॉस्फेरिक प्रेशरला मॅच होईल. आणि मग त्यावेळचं जे टेम्परेचर असेल दॅट टेम्परेचर इज नथिंग बट युअर बॉइलिंग पॉईंट. मग डेफिनेशन लक्षात आली? परत एकदा सांगतोय. द टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज इट्स बॉइलिंग पॉईंट. खूप इम्पॉर्टंट अशी डेफिनेशन आहे. मग आता लिक्विडला प्युरिफाय करायचं आहे, कुठल्या मेथड्स यूज करणार? सिंपल मेथड तुम्हाला दिली आहे. फर्स्ट मेथड दॅट इज अ डिस्टिलेशन. मग डिस्टिलेशनची डेफिनेशन पुस्तकात दिलेलं नाही. बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन दिलेलं नाही आहे. प्रिन्सिपल काय डिस्टिलेशनचं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन काहीच दिलेलं नाही मित्रांनो. ते आपल्याला बघायचं आहे. डिस्टिलेशन काय असणार आहे? समजा एखाद्या लिक्विडला जर आपण हीट केलं, जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डिस्टिलेशन तुम्हाला समजून सांगतोय. व्हेन दिस लिक्विड इज हिटेड इट्स व्हेपर्स आर कमिंग आउट. इथं त्याच्या व्हेपर्स बाहेर पडतील आणि ह्या व्हेपरला इथपर्यंत आणल्यानंतर
इथं आपण कंडेन्सर बसवलं बघा. कंडेन्सर त्याचा नावातच अर्थ देऊन टाकला आहे, जो व्हेपरला काय करेल रे, कंडेन्स करेल. म्हणजे अगोदर आपण ह्या लिक्विडला काय केलं, इव्हॅपोरेट केलं, व्हेपराईज केलं, आणि ज्या व्हेपर्स तयार झाल्या त्यांना आपण कंडेन्स केलं. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्शन वेपर्समध्ये आणि परत त्या वेपर्सचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये. हे ज्या दोन प्रोसेस आहेत ह्या दोघांना जेव्हा तुम्ही एकत्र करणार तेव्हा तुम्हाला डिस्टिलेशन मिळेल. म्हणजे सिम्पली डिस्टिलेशनचा जर विचार केला तर डिस्टिलेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ, डिस्टिलेशन इज इक्वल टू, मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये सांगू शकतो आपण, डिस्टिलेशन इज इक्वल टू इट्स अ वेपरायझेशन प्लस कंडेन्सेशन. कंडेन्सेशन प्लस वेपरायझेशन. बघा इथं वेपरायझेशन झालं, इथं कंडेन्सेशन झालं, दोघं एकत्र केल्या तर दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचं डिस्टिलेशन आहे. मग याला डिफाईन कसं करणार, ह्या पद्धतीने म्हटलं तरी चालेल. सिम्पली इट इज द प्रोसेस इन विच लिक्विड इज हिटेड. काय म्हणतो मी बघा, सिम्पली इट इज द प्रोसेस की द प्रोसेस इन विच लिक्विड इज हिटेड ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट. त्या लिक्विडला हीट करायचं, त्याच्या बॉइलिंग पॉईंटला. प्रत्येक लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट वेगळा असतो. जसं वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, बेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट आहे 80 डिग्री सेल्सिअस, ॲसेटोनचा बॉइलिंग पॉईंट आहे 56 डिग्री सेल्सिअस. प्रत्येक लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट वेगळा असणार आहे. तर प्रोसेस इन विच लिक्विड इज हिटेड ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट अँड द व्हेपर्स सो फॉर्म, ज्या काही वेपर्स फॉर्म झाल्या असतील त्याला बॉइलिंग पॉईंटला हीट केल्यानंतर द व्हेपर्स सो फॉर्म आर कंडेन्स बॅक. त्या व्हेपर ज्या तयार होतील त्याला कंडेन्स करायचं बॅक इन टू द सेम लिक्विड. त्याच लिक्विडमध्ये परत त्याला कंडेन्स करता येईल, त्याच लिक्विडमध्ये त्याला परत आपण कन्व्हर्ट करणार, त्याच लिक्विडला वेपराईज केलं आणि त्याचं कन्व्हर्शन त्याच लिक्विडमध्ये परत केलं. वेपरायझेशन कंडेन्सेशन, वेपरायझेशन कंडेन्सेशन बोथ कलेक्टिव्हली गिव्स द डिस्टिलेशन. दोघं जेव्हा एकत्र येतील तेव्हा तुमचं डिस्टिलेशन जे मित्रांनो त्या ठिकाणी होणार आहे. समजलं मग डिस्टिलेशन काय, खूप सिम्पल आहे. आता ह्या डिस्टिलेशननुसार तुम्हाला लिक्विड्सला प्युरिफाय करायचं आहे. बाय युझिंग डिस्टिलेशन यू हॅव टू प्युरिफाय दी लिक्विड्स. मग लिक्विडला कशा पद्धतीने तुम्ही प्युरिफाय करणार रे. सपोज दॅट बघा एक सिम्पल डायग्रॅम तुमच्या समोर आहे, पुस्तकात पण तुम्हाला दिलेली आहे. काही नेमिंग्स थोडेफार बदलले असतील त्यामुळे बघा व्यवस्थित. तर ह्या डायग्रॅममध्ये एक इम्पॉर्टंट ॲपरेटस तुम्हाला दिला आहे. दॅट वन इज युअर RB फ्लास्क असं म्हणतो आपण त्याला. RB मीन्स युअर राऊंड बॉटम फ्लास्क. बघा त्याचा बॉटम जो आहे तो राऊंड आहे, मग त्याला म्हटलं आहे आपण राऊंड बॉटम फ्लास्क. ह्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये इम्प्युअर लिक्विड, एवढी डिटेल प्रोसेस पुस्तकात दिली नाही पण समजून घ्या डिटेल काय आहे. तर ह्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये आपण काय घेतलं रे, इम्प्युअर लिक्विड घेतले. सो दॅट द राऊंड बॉटम फ्लास्क इज 50% फिल्ड. तो हाफ फिल्ड असला पाहिजे, कम्प्लिटली फिल्ड व्हायला नको, कारण की वेपर्सला तेवढा स्पेस त्या ठिकाणी मिळायला पाहिजे, मग त्याला हाफ फिल्ड घ्यायचं आहे. खाली एक रिप्रेझेंटेशन मी केलं आहे, पुस्तकात दिलेलं नाही आहे. पोर्सिलिन पीसेस आहेत, चिनी मातीचे तुकडे आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सेस हीट करणार ते एक्सेस हीट ते ॲब्सॉर्ब करतील सो ॲज टू अवॉइड द बम्पिंग ऑफ द लिक्विड. जास्त हिटिंग झालं तर डायरेक्ट लिक्विड बम्प होतं आहे, होऊ शकतं, ते होऊ नये म्हणजे एक्सेस हीट ती ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे पोर्सिलिन पीसेस करतात. त्यावेळेस तुम्हाला एंट्रान्सला विचारलं जातं पोर्सिलिन पीसेस आर ॲडेड इन टू द राऊंड बॉटम फ्लास्क ड्युरिंग द डिस्टिलेशन. वाय, त्याचं रिझन्स दिलेले असतात. सो ॲज टू अवॉइड किंवा टू ॲब्सॉर्ब द एक्सेस हीट, सो ॲज टू अवॉइड द बम्पिंग ऑफ द लिक्विड, पुस्तकात दिलेलं नाही आहे. तर बघा या ठिकाणी राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये हाफ फिल्ड इम्प्युअर लिक्विड घेतलं आहे. जस्ट दिस लिक्विड इज हिटेड, स्लोली द टेम्परेचर रायझेस. बरोबर आहे, हळूहळू ह्या वेपर्स पण वर जातील. जेव्हा त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट रीच होईल मित्रांनो, जसं आता या ठिकाणी समजा आपण इम्प्युअर लिक्विड सी वॉटर तुम्ही घेतलं आहे. सपोज दॅट द इम्प्युअर लिक्विड इज युअर सी वॉटर. सी वॉटर जर असेल तर ते काही प्युअर नसेल मित्रांनो, त्याच्यामध्ये साल्ट डिझॉल्व झालेले असतात. बरोबर आहे. मग जेव्हा तुम्ही हिटिंग करणार, वन्स दी इट्स टेम्परेचर रिचेस टू द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आता इथं वॉटर घेतलं आहे म्हणजे त्याचं बॉइलिंग पॉईंट किती असणार, 100 डिग्री सेल्सिअस. जेव्हा टेम्परेचर हळूहळू वाढेल आणि ते 100 डिग्री सेल्सिअसला येईल
इथं तुम्हाला दिसेल हळूहळू विथ द थर्मोमीटर फिट केलं आहे इन द नेक ऑफ द राऊंड बॉटम फ्लास्क. ह्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये त्याच्या नेकमध्ये आपण थर्मोमीटर फिट केलं. इट मेजर्स द एक्झॅक्ट टेम्परेचर. त्याचा जो खालचा बॉटम आहे मित्रांनो तो या ठिकाणी ह्या साईड आर्मच्या जवळ असला पाहिजे. जास्त खाली पण नको, जास्त वर पण नको, बरोबर आहे. सो टू मेजर द एक्झॅक्ट टेम्परेचर ऑफ द व्हेपर्स, ज्या व्हेपर्स बाहेर पडणार आहे त्याचं एक्झॅक्ट टेम्परेचर मेजर केलं गेलं पाहिजे. मग या ठिकाणी याची अरेंजमेंट अशीच पाहिजे. हा इथपर्यंत पण नको आहे किंवा वरच्यावर पण नको आहे, लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट आहे. थर्मोमीटर मेजर द एक्झॅक्ट टेम्परेचर. हळूहळू टेम्परेचर राईज होईल. वॉटर तुम्ही घेतलं आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. जसंही टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोचेल त्याच्यानंतर टेम्परेचर राईज होणार नाही, कारण की त्या वॉटरची कपॅसिटी टू ॲब्सॉर्ब द हीट तेवढीच आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंटपर्यंत रीच होणार, पण ते डिकम्पोज होणार नाही, ब्रेक होणार नाही. जरी त्याला तुम्ही हिटिंग करत राहिले, फक्त त्याच्या व्हेपर्स जे असतील त्या बाहेर येतील. बघा इथून वेपर्स इथपर्यंत आल्या. इथं बाहेर आपण एक ॲपरेटस जोडलं आहे बघा, त्याला काय म्हटलं आपण? कंडेन्सर. ज्या व्हेपर्स तो कंडेन्स करणार, त्या व्हेपरला तो कंडेन्स करेल, बरोबर आहे. त्याच्या अगोदर बघा या ठिकाणी तुम्हाला राऊंड बॉटम फ्लास्क हा ट्रायपॉड स्टँडवर ठेवला आहे आणि स्टँडवर एक जाडी ठेवली बघा. आपण तुम्ही लॅबोरेटरीमध्ये बघितली असेल, त्याला म्हणतो आपण वायर गॉज. काही वेळेस या ठिकाणी एक व्हेसल ठेवलं जातं, त्या व्हेसलमध्ये लिक्विड म्हणजे पाणी ठेवलं जातं आणि मग त्या पाण्यामध्ये तो राऊंड बॉटम फ्लास्क ठेवला जातो. त्यावेळेस त्याला म्हणणार तुम्ही वॉटर बाथ. एक तर तुम्ही वायर गॉज जाडी वापरू शकतात किंवा वॉटर बाथ ते पण वापरू शकतात, किंवा एखादा व्हेसल घ्यायचं त्याच्यामध्ये सँड वाळू घ्यायची आणि त्या वाळूमध्ये हा राऊंड बॉटम फ्लास्क ठेवायचा आणि मग त्याला हिटिंग करायचं. त्याला म्हणणार तुम्ही सँड बाथ. 3 पद्धत सांगितल्या तुम्हाला, लक्ष द्या. तुम्ही लिहायचं आहे ते. एक वायर गॉज जो ऑलरेडी आपण यूज केला आहे, लिक्विडमध्ये हा फ्लास्क ठेवायचा आहे, त्याला म्हणणार तुम्ही वॉटर बाथ. वॉटर जर घेतलं असेल तर, सँड घेतलं असेल तर सँड बाथ असणार आहे. खूप सिम्पल आहे. तर अशा पद्धतीने त्याला जेव्हा तुम्ही हिटिंग करणार तर इथं तो हीट झाल्यानंतर इथले जे व्हेपर्स बाहेर पडतील, दॅट व्हेपर्स वेर एंटर्स. मग इथून अशा एंटर करतील, इथं गेल्यानंतर एक्झॅक्ट टेम्परेचर त्यांचं रेकॉर्ड होईल आणि त्या व्हेपर जे आहेत कंडेन्सरमध्ये एंट्री करतील आणि त्या व्हेपरचं कन्व्हर्शन, व्हेपर कंडेन्स होतील आणि त्या व्हेपरचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होईल. कशा पद्धतीने होणार? का होणार? कारण की या वेपर्सचं टेम्परेचर तर खूप जास्त आहे. 100 डिग्री सेल्सिअस वॉटर घेतलं आपण त्याच्या वेपर्स, बरोबर आहे. पण इथं काय केलं आपण, ही जी ट्यूब आहे कंडेन्सरची याच्यामध्ये आपण एक अरेंजमेंट केली आहे. कारण की वेपर्स इथून असे येत आहे बघा, वेपर्स इथून असे येणार आहेत, बरोबर आहे ना. तर इथं मात्र त्या लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होतात. त्याचं कारण काय की ही जी कंडेन्सरची मधली ट्यूब आहे त्याच्या बाहेर आपण एक जॅकेट ठेवलं आहे. जॅकेट जसं आपण जॅकेट घालतो त्याचं काम काय रे, थंडीपासून आपल्याला प्रोटेक्ट करणार. इथं मात्र काय होणार आहे, त्या जॅकेटमध्ये आपण अशी एक अरेंजमेंट केली आहे की इथून वॉटर आत टाकायचं आणि तेच वॉटर बाहेर निघेल. म्हणजे त्या ट्यूबच्या सभोवताली वॉटर कंटिन्युअसली फिरत असतं, म्हणून मधली ट्यूब जी आहे ती अगदी थंड असते आणि व्हेपर त्या थंड ट्यूबच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या कंडेन्स होणार, त्याचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होईल आणि हळू कंडेन्स झाल्यानंतर इथं ते लिक्विड कलेक्ट केलं जाईल. जे लिक्विड इथं कलेक्ट होतं मित्रांनो, हा शब्द पुस्तकात दिलेला नाही आहे. दॅट लिक्विड इज कॉल्ड ॲज डिस्टिलेट. जसं तुम्हाला काल सांगितलं मदर लिकर, फिल्टर झाल्यानंतर खाली शिल्लक राहिलेलं वरचा रेसिड्यू, हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. इथं जे लिक्विड कलेक्ट होते ते डिस्टिलेट आहे आणि इथल्या लिक्विड आणि इथल्या लिक्विडमध्ये तुम्ही कंपॅरिझन केलं तर काय रे, दिस वन इज युअर सी वॉटर इम्प्युअर लिक्विड. मग आता इथं जे कलेक्ट होणार आहे ते प्युअर लिक्विड असणार, प्युअर वॉटर असणार आहे. मग ते प्युअर आहे किंवा नाही कसं ओळखणार? परत जस्ट टेक द बॉइलिंग पॉईंट. त्याचा बॉइलिंग पॉईंट घ्या, तो जर 100 आला तर ठीक आहे, नसेल 100 आहे तर परत असं प्रोसेस परत त्याला इथं टाका, परत ते रिपीट करा, परत इथं आल्यानंतर त्याला चेक करा. ही प्रोसेस आपण रिपीट करू शकतो. तर अशा पद्धतीने कुठल्याही लिक्विडला तुम्हाला प्युरिफाय करता येईल जस्ट बाय युझिंग द प्रोसेस ऑफ डिस्टिलेशन. आणि हा जो सेटअप आहे की ही जी प्रोसेस आपण बघितली मित्रांनो, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सिम्पल डिस्टिलेशन. ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? सिम्पल डिस्टिलेशन. मग आता सिम्पल डिस्टिलेशन म्हणजे ॲपरेटस आपण यूज केला आहे मित्रांनो, सेम ॲपरेटस आपल्याला यूज करायचं आहे. आता या याला सिम्पल का म्हटलं आपण? बिकॉज हिअर जस्ट अ सिंगल
लिक्विड इज प्युरिफाईड. एक सिंगल लिक्विडला आपण प्युरिफाय केलं आहे, जसं आपण क्रिस्टलायझेशन म्हणजे सिम्पल क्रिस्टलायझेशन, आणि दोन वेगवेगळे सॉलिड जेव्हा एकत्र होतात त्यांना सेपरेट करण्यासाठी, प्युरिफाय करण्यासाठी आपण वापरला आहे फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. तसं या ठिकाणी दोन किंवा दोनापेक्षा जास्त लिक्विड जर एकत्र आले, बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन, डिस्टिलेशनची डेफिनेशन, आता दोन किंवा दोनापेक्षा जास्त लिक्विड जर एकत्र आले आणि त्यांना जर तुम्ही सेपरेट करत असणार तर त्या प्रोसेसला म्हणणार तुम्ही, दॅट प्रोसेस इज कॉल्ड आज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. काय म्हणणार आहे त्याला? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. थोडं पुस्तकात चुकलेलं आहे, लक्ष द्यायचं आहे, कारण की फ्रॅक्शनल डिस्टिलेशन हा पार्ट थोडासा लेट दिला आहे आणि त्याच्या अगोदर एक्झाम्पल देऊन टाकलं आहे. आता फ्रॅक्शनल वेगवेगळ्या फ्रॅक्शन्समध्ये अगोदर एक लिक्विड प्युरिफाय करण्यानंतर दुसरा, 3 असेल तर तिसरा, 4 असेल तर चौथा, आपण 2 लिक्विडच्या मिक्सचरचा विचार करतो आहे, म्हणजे 2 फ्रॅक्शन्स तुम्हाला मिळतील. अगोदर पहिलं लिक्विड आणि दुसरं लिक्विड प्युरिफाय होणार. बघा आता या ठिकाणी सेम ॲपरेटस आपण यूज करतो आहे. जे डिस्टिलेशनला यूज केले तेच आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशनला यूज करणार. द ॲपरेटस इज युटिलाइज इन डिस्टिलेशन, दॅट मीन्स युटिलाइज इन द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. बट व्हेन the difference in the boiling point is very high or wide difference greater than 30 degrees Celsius. जे दोन लिक्विड मिक्स झालेले आहेत ज्यांना तुम्हाला सेपरेट करायचं आहे, लक्षात ठेवा, एंट्रन्सला विचारलं जातं, द मिनिमम डिफरन्स शुड बी ऑफ 30 डिग्री सेल्सिअस इफ यू वॉन्ट टू यूज द ॲपरेटस ऑफ सिम्पल डिस्टिलेशन. सिम्पल डिस्टिलेशनचं ॲपरेटस जर तुम्हाला यूज करायचं असेल तर त्या 2 लिक्विड, 2-3 लिक्विड जे असेल ते त्यांच्यातला बॉइलिंग पॉईंटच्या डिफरन्स, इट शुड बी, बॉइलिंग पॉईंट डिफरन्स शुड बी ग्रेटर दॅन 30 डिग्री सेल्सिअस. जो डिफरन्स आहे 2 लिक्विडमधला, आपण 2 लिक्विडचं एक्झाम्पल घेतो आहे, तो कमीत कमी 30 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. बरोबर आहे. आता त्याचं वेल नोन एक्झाम्पल आहे. हिअर कन्सिडर द एक्झाम्पल फॉर दॅट वन इज द मिक्सचर ऑफ ॲसिटोन प्लस वॉटर. या दोघांचं मिक्सचर या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी इम्प्युअर लिक्विड जे आहे, आपण आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा विचार करतो आहे. हिअर ॲसिटोन प्लस वॉटर, ह्या दोघांना आपण सहज सेपरेट करू शकतो सेम ॲपरेटस युटिलाइज करून. का तर दोघांचा बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स जो आहे तो 30पेक्षा जास्त आहे. मग किती असणार आहे डिफरन्स? ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला मगाशी म्हटलं मी 56 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर पण तुम्हाला सांगितलं मी 100 डिग्री सेल्सिअस. दोघांचा डिफरन्स जर विचार केला मित्रांनो तर तो नियर अबाउट 44 डिग्री सेल्सिअस आहे. टू मच ग्रेटर दॅन 30पेक्षा खूपच जास्त आहे. दॅट्स वाय बोथ कॅन बी सेपरेटेड, प्युरिफाईड बाय युझिंग द सेम ॲपरेटस विच इज युटिलाइज इन युअर सिम्पल डिस्टिलेशन. बरोबर आहे. अँड इट इज कॉल्ड द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. बघा आता मग या ठिकाणी दोघांचं मिक्सचर मी घेतलं आहे. मग अगोदर हिटिंग करेल. लक्ष द्या, खूप सिम्पल प्रोसेस, 2 मिनिटात तुम्हाला समजायला कसं सेपरेट होणार. बघा अगोदर हिटिंग करायला, नॉर्मल टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस, असं समजू आपण 20 डिग्री सेल्सिअस दोघांचं मिक्सचरचं. हळूहळू जेव्हा मी त्याला हिटिंग करेल, हळूहळू टेम्परेचर वाढेल. 20, 30, 40, 45, 50, 55, 56. हळूहळू टेम्परेचर वाढलं, कुठपर्यंत आलं रे? 56. मग 56ला ज्या व्हेपर्स बाहेर पडतील, दॅट व्हेपर्स आर कंडेन्स हिअर. आणि ज्या व्हेपर्स कंडेन्स झाल्या त्या कोणाच्या असतील रे? ॲसिटोनच्या असतील. जोपर्यंत, लक्षात काय म्हणतो मी, जोपर्यंत पूर्ण ॲसिटोन बाहेर पडत नाही तोपर्यंत टेम्परेचर 56पेक्षा वर जाणार नाही. मग 56ला पूर्ण ॲसिटोन कलेक्ट होईल, टेम्परेचर वाढायला लागलं की तो फ्लास्क बाहेर काढा, त्याच्यामुळे तुमचं असेल ॲसिटोन. परत 56 पासून टेम्परेचर वाढेल, 100पर्यंत येईल. 56 to 100 इथं जर काही कलेक्ट झालं असेल लिक्विड, त्याला रिजेक्ट करा, डिस्कार्ड करा, फेकून द्या, कारण ते आपल्या कामाचं नाही आहे. आपल्याला काय पाहिजे? वॉटर पाहिजे. आणि वॉटर केव्हा कलेक्ट होईल रे? प्युअर वॉटर केव्हा कलेक्ट होईल? 100. त्याच्याच बॉइलिंग पॉईंटला, बॉइलिंग पॉईंटच्या डेफिनेशन आपण बघितले, त्याच्याच बॉइलिंग पॉईंटच्या व्हेपर्स आपल्याला विचार करायचा आहे. मग हळूहळू टेम्परेचर वाढेल, 100 डिग्रीला येईल आणि 100 डिग्रीला ज्या व्हेपर्स इथं कंडेन्स होऊन येतील
त्या व्हेपरचं कंडेन्सेशन इथं झाल्यानंतर लिक्विड जे कलेक्ट होणार ते असेल तुमचं वॉटर. बघा आता 56ला कलेक्ट झालेलं ॲसिटोन, 100ला कलेक्ट झालेलं वॉटर, दोघांना सेपरेट केलं. अजून समजा 140 डिग्री सेल्सिअसचं काही राहिलं असतं तर 100 ते 140 पर्यंत वाढलं असतं टेम्परेचर, तर फेकून दिलं असतं आपण. 140ला कॉन्स्टंट राहील, मग 140ला जे कलेक्ट होईल तो तिसरा कंपाऊंड तुमचा असेल. असे वेगवेगळे कंपोनंट तुम्ही सहज सेपरेट करू शकतात. बट कंडिशन काय रे, त्या बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स जो आहे मित्रांनो, इट शुड बी ॲटलिस्ट 30 or more दॅन दॅट. बरोबर आहे. मग 30 किंवा 30पेक्षा जास्त डिफरन्स असणाऱ्या कंपाऊंडला पण सहज सेपरेट केलं बाय युझिंग द सेम ॲपरेटस विच इज युटिलाइज इन द डेस्टिलेशन, अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फ्रॅक्शनल डेस्टिलेशन. मग ह्या फ्रॅक्शनल डेस्टिलेशनमधलं प्रिन्सिपल काय असणार आहे, व्हॉट इज द प्रिन्सिपल इन्व्हॉल्व, दिलेला नाही आहे पुस्तकात मित्रांनो, पण विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये. मी तर डेफिनेटली तुम्हाला विचारणार आपल्या परीक्षेमध्ये. मग फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमधलं प्रिन्सिपल, का दोघं लिक्विड सेपरेट झाले, कशाच्या बेसिसवर सेपरेट झालं रे. द प्रिन्सिपल इन्व्हॉल्व इन द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन इज दॅट द लिक्विड विच बॉइल्स ॲट अ लो टेम्परेचर, असं लिक्विड जे कमी टेम्परेचरला बॉईल होईल, म्हणजे जसं या ठिकाणी तुमचा ॲसिटोन आहे. द लिक्विड, दिस इज द प्रिन्सिपल, नोट डाऊन करा, लिहा तुम्ही. द लिक्विड विच बॉइल्स ॲट लो टेम्परेचर डिस्टिल्स आउट फर्स्ट. असं लिक्विड ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे तो लवकर डिस्टिल होतो, लवकर कलेक्ट होतो. द लिक्विड विच बॉइल्स ॲट लो टेम्परेचर डिस्टिल्स आउट फर्स्ट, अँड द लिक्विड विच बॉइल्स ॲट हायर टेम्परेचर, द लिक्विड विच बॉइल्स ॲट हायर लिहायचं तुम्हाला. द लिक्विड विच बॉइल्स ॲट हायर टेम्परेचर डिस्टिल्स आउट लॅटर. दिस इज द प्रिन्सिपल इन्व्हॉल्व इन युअर फ्रॅक्शनल डेस्टिलेशन. हे फ्रॅक्शनल डेस्टिलेशनचं प्रिन्सिपल आहे. लक्षात आलं, ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट कमी तो अगोदर डिस्टिल होतो, आणि ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त होतो नंतर डिस्टिल होतो. सहज सोपं आहे. तेच बघितलं आपण प्रोसेसमध्ये पण, जसं आपण फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशनमध्ये बघितलं, जो कमी सोल्युबल आहे तो लवकर क्रिस्टलाइज होतो, जो जास्त सोल्युबल आहे तो उशिरा क्रिस्टल तयार करतो, म्हणून दोघं सेपरेट झाले. तसं या ठिकाणी पण आहे, लवकर बॉईल होणारा जो असेल तो लवकर बाहेर पडेल, ज्याचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे त्याला जास्त टेम्परेचर द्यावं लागेल, तो नंतर डिस्टिल होईल, म्हणून दोघं एकमेकांपासून सहज सेपरेट होतील. असे 2, 3, 4, 5 कितीही कंपाऊंड असले मित्रांनो, सहज त्यांना आपण सेपरेट करू शकतो. फक्त कंडिशन काय रे, बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स जो आहे तो मात्र ग्रेटर दॅन 30 असला पाहिजे. मग प्रश्न असा पडतो मित्रांनो आपल्याला, जर बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स कमी असेल, जसं आता फॉर एक्झाम्पल हे तर समजलं आपल्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन काय, पण जर समजा तुम्हाला बेन्झिन दिलेला आहे आणि ह्या बेन्झिनमध्ये ॲसिटोन मिक्स करून दिला आहे, बेन्झिन अँड ॲसिटोन. बघा आता बेन्झिनचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला सांगितलं मी 80 डिग्री सेल्सिअस, आणि ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो 56 डिग्री सेल्सिअस, मीन जस्ट द डिफरन्स इज ऑफ 24 डिग्री सेल्सिअस लेस दॅन 30. दोघांमधला डिफरन्स जो आहे तो 24 डिग्री सेल्सिअसचा आहे, तो लेस दॅन 30 आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपण करणार काय, तर बघा अशा कंडिशनमध्ये जी प्रोसेस आपण यूज करतो 30 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, आणि तसं नसेल तर आपल्याला जी प्रोसेस म्हणजे लेस दॅन 30 जर असेल तर जी प्रोसेस आपण यूज करणार त्याला म्हणणार तुम्ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. हे तर अगोदर पण म्हटलं आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, बरोबर, तेच म्हटलं आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन बाय युझिंग फ्रॅक्शनल डिस्टिलेशन बाय युझिंग फ्रॅक्शनेटिंग कॉलम. त्यावेळेस आपण जी प्रोसेस यूज करणार मित्रांनो ती असेल तुमची फ्रॅक्शनल डिस्टिलेशन बाय युझिंग फ्रॅक्शनेटिंग कॉलम. मग हे काय असतं फ्रॅक्शनेटिंग कॉलम, तर हा जो राऊंड बॉटम फ्लास्क आहे मित्रांनो, याच्या नेकमध्ये याच्यात थोडेसे चेंजेस आहेत. याच्या नेकमध्ये असा एक ग्लासचा कॉलम फिट केला जातो, जेणेकरून याची नेक जी ती वाढवली जाते, उंटासारखी जिराफसारखी त्याची नेक वाढवावी लागते.
हा कॉलम पूर्ण वाढेल, याची नेक वाढेल. मग बघा आता व्हेपर जे आहेत ते हळूहळू हळूहळू वर जातील. इथं काय त्यांना जास्त वर जायची गरज नाही, इथं गेलं की लगेच कंडेन्स होणार आहेत. पण जेव्हा तो कॉलम वाढेल त्यावेळेस काय होणार आहे, ज्यांच्या बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स आहे, दोघांच्या वेपर्स वर जातात, दोघांचे वेपर वर जात आहे, समजा 80 डिग्री पण 56 पण, हळूहळू वर जाताना टेम्परेचर वर जर गेले तर कमी कमी होणार आहे मित्रांनो, बरोबर आहे ना. मग दोघांच्या वेपर्स वर जात आहे, टेम्परेचर कमी झालं की काय म्हणजे या 80 डिग्री सेल्सिअस ज्यांचं बॉइलिंग पॉईंट आहे इथंच लिक्विड होऊन जाईल तो आणि खाली होऊन जाईल. ह्याच लिक्विडमध्ये परत येईल तो. फक्त 56च्या ज्या वेपर आहेत त्या वर जातील लाईट वेट आणि मग त्या कंडेन्स होतील. कॉलमची नेक वाढवल्यामुळे, ही लेंथ वाढवल्यामुळे हा फरक पडला, बरोबर आहे. तर जेवढा डिफरन्स कमी, समजा इथं 24चा आहे तो 10चा असेल किंवा 20चा असेल, 15चा असेल, तेवढी नेक तुम्हाला लांब करावी लागेल. जेवढी नेक तुम्ही लांब केली असेल त्याला वेगळ्या डिझाईन्स तुम्ही देऊ शकतात त्या कॉलममध्ये. म्हणजे बघा आता एखादा कॉलम तुम्हाला दाखवायचा म्हटला, बघा असा एखादा कॉलम आहे, त्याला मधून आपण डिझाईन केलेली असते. मग इथून ज्या वेपर जातात त्या वेपर इथं स्ट्राईक होतील, इथं स्ट्राईक होतील, इथं स्ट्राईक होतील, इथं स्ट्राईक होतील. स्ट्राईक ॲब्स्ट्रॅकल्स क्रिएट केले जातात. स्ट्राईक होत होत त्या वेपरवर जातात. मग स्ट्राईक झाल्यामुळे काय होतं रे, त्याची एनर्जी कमी होते. मग यांची एनर्जी कमी झाली की ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे त्याची एनर्जी कमी झाली तो डायरेक्ट कंडेन्स होतो, तिथल्या तिथं तो खाली पडतो त्या लिक्विडमध्ये. आणि ज्याचं बॉइलिंग पॉईंट कमी आहे तो त्या स्ट्राईक झाला काही त्याला जास्त एनर्जीची गरज नाही आहे, कमी टेम्परेचर आहे, लगेच तो बाहेर पडतो. मग अशा पद्धतीने तुम्हाला ती नेक वाढवून त्या दोघांना तुम्ही सेपरेट करू शकतात. आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन युझिंग फ्रॅक्शनेटिंग कॉलम. पुस्तकात तुम्हाला फ्रॅक्शनेटिंग कॉलमचं एक्झाम्पल्स दिले, एक्झाम्पल म्हणण्याशिवाय फिगर्स दिलेले आहेत. तर बघा वेगळ्या डिझाईन्स आपण यूज करू शकतो आणि त्याच्याने आपण सहज लिक्विडला सेपरेट करणार. पण कोणते लिक्विड ज्याचा बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स 30पेक्षा कमी आहे, 30 किंवा 30पेक्षा जास्त असेल तर सेम ॲपरेटस तुम्हाला युटिलाइज करायचं आहे. लक्षात आलं. बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन, डिस्टिलेशनची डेफिनेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशनची डेफिनेशन, त्याच्यानंतर फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचं प्रिन्सिपल, ह्या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि प्रोसेस तर तुम्हाला सहज लिहिता येऊ शकतं, फिगर तुमच्या समोर आहे. जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही लिहिलंच पाहिजे मित्रांनो. प्रोसेस फारशी महत्त्वाची नाही आहे, तर त्याच्यात तुम्ही 7, 8, 10 सेंटेन्स सहज तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता. फिगर तुमच्या समोर आहे, म्हणजे जे नोट्स काढणं खूप सोपं आहे तुमच्यासाठी, बरोबर आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने प्युरिफिकेशन ऑफ लिक्विडमध्ये आपण 3 प्रोसेस कंप्लीट केल्या. एक सिम्पल डिस्टिलेशन, दुसरं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि तिसरं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन युझिंग फ्रॅक्शनेटिंग कॉलम, बरोबर आहे. मोस्टली ह्या चॅप्टरचा पार्ट्स तुमचा संपलेला, फक्त आता एक लेक्चर आय थिंक म्हणजे याच्यानुसार पुढच्या एका लेक्चरमध्ये हे चॅप्टर तुमचं कंप्लीट होईल. कारण त्याचा पुढचा जो पार्ट आहे क्रोमॅटोग्राफीचा, हा तुमच्या सिलेबसमधून ओमिट करून टाकला आहे, नॉन इव्हॅल्युएटिव्ह आहे. तो आपल्याला 12thला बघायचा आहे, त्यावेळेस आपण इन डिटेल त्याला बघणार आहोत, ठीक आहे. तर मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेडली बघा. पर्सनली काही अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकतात. आज या ठिकाणी आपण थांबतो आहे. फायनली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू, बाय.